नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे जुलै महिन्यामध्ये इंडियन पोस्ट GDS भरतीचे फॉर्म चालू झाले होते आणि आता त्याचा रिझल्ट लागलेला आहे। तुम्ही जर याच्यामध्ये फॉर्म भरला होता या भरतीमध्ये तर त्याचा आता फायनली रिझल्ट लागला आहे। बऱ्याच जणांनी रिझल्ट बघितला असेल, पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्या मित्रांनी अजूनपर्यंत त्याचा रिझल्ट बघितला नाही। तर मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला जर रिझल्ट बघायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी तुम्हाला पूर्णपणे लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलद्वारे रिझल्ट चेकआउट करू शकता आणि तुम्हाला ह्या रिझल्टचे पूर्णपणे PDF पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। क्रोम ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथं सर्च करायचं, मी तुम्हाला तिथं सर्च करून पण दाखवतो कसं करायचं, सगळं प्रोसेस दाखवतो। ओके, इथं सर्च करा पोस्ट ऑफिस GDS भरती 2024। आपण जसं की सर्च केलं तर मित्रांनो तुम्ही इथं चेक करू शकता, त्यांची ऑफिशियल वेबसाईट आलेली आहे। त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण जसं की त्यावरती क्लिक केलं तर इथं बघू शकता हे GDS ऑनलाईन एंगेजमेंट त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि इथं तुम्हाला इथं खाली चेक करू शकता तुम्ही, इथं GDS ऑनलाईन एंगेजमेंट त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथं महाराष्ट्र स्टेट आहे त्यावरती क्लिक करा, लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टवरती क्लिक करा। आता PDF डाउनलोड होईल। ही PDF डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो तीच आपला रिझल्ट आहे, चेक करू शकता। ही PDF ओपन झालेली आहे आणि इथं चेक करा GDS ऑनलाईन शेड्यूल जुलै 2024 पहिली लिस्ट लागलेली आहे आणि इथं तुम्ही चेक करा मित्रांनो, इथं बघू शकता इथं अहमदनगर जिल्हा आहे, म्हणजे टोटल जिल्ह्याची लिस्ट लागलेली। त्यानंतर इथं तुम्ही चेक करू शकता तुमची कास्ट EWS कास्ट, इथं रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि इथं मेरिट लागलेलं आहे 97 मेरिट। EWS कास्टचं 97 मेरिट लागलेलं आहे मित्रांनो, बीड डिव्हिजन महाराष्ट्र। ओके, त्यानंतर इथं चेक करा खाली भरपूर जिल्हे आहे, महाराष्ट्र, अकोला आहे, त्यानंतर अमरावती आहे, म्हणजे टोटल जिल्ह्याची लिस्ट लागलेली आहे। ही पूर्णपणे तुम्हाला लिस्ट मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। जर कुणाला रिझल्ट बघायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जा, PDF डाउनलोड करा आणि पूर्णपणे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तिथं सर्च करा। सर्च केल्या तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आला तर तुमचं मेरिटमध्ये नाव येऊन जाईल। ओके, बाकी आता ही लिस्ट बघून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल। जर याच्याबद्दल तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा।